पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही। सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटलांचं मोठं विधान। एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहेल किंवा त्यांचं रक्त सिंधू नदी आमचीच राहील। सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलवाल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेना ऍक्शन मोडवर। कुलगाममध्ये बंदुका आणि कारतूस जप्त। 2 संशयित अटकेत। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर DRDOला मोठं यश। हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदांपर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग। स्क्रॅमजेट इंजिन हायपरसोनिक मिसाईलमध्ये बसवलं जाणार। बलोच लिबरेशनच्या सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये आयडीचा स्फोट। हल्ल्यात पाकिस्तानचा 10 सैनिकांचा मृत्यू। मुंबई विमानतळ परिसरातील शिबिरांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। पनवेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामाच्या DGCAच्या यादीत या पुतळ्याचा समावेश। मालवणमधील शिबिरांच्या पुतळ्याचं काम पूर्ण, मात्र 1 मे रोजीचं उद्घाटन काही कारणानं पुढे ढकललं। पुतळा शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती। एल्फिन्स्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती। नागरिकांकडून तुर्तास आंदोलन मागे। सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये आज पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी दुरुस्ती अन्य कामांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीचाही अंदाज।